पुढे चाललो आपण गणपती पुढे गणपती बाप्पा. आता आम्ही कुठं निघालो अभी सुबह हम पनवेल निकल रहे. जल्दी बोलने को बोला था. गणपती पुळेला जाताना मनालीची वाइब. लाइफ में जितना मिलता है जी लो बनी कल होना हो. सो मी खारघर स्टेशनला आहे आणि इथे कोणीच नाही आहे, फक्त आम्ही दोघे आहे पूर्ण प्लॅटफॉर्मवर. आणि मी माझ्या फ्रेंड्सचा वेट करते. आम्ही इथं पनवेलला जायला गाडी पकडतोय आम्ही जाऊ. आणि देन मग तिकडून आम्हाला ट्रेन आहे रत्नागिरीला जायला. माझे फ्रेंड्स आत्ता आले एवढं लेट. कितीची गाडी पकडणार होतो आपण? 6:15. पनवेल आमची ट्रेन आली आता. हॅलो गाईज, आमची ट्रेन निघाली आता. अपेक्षा थोडं क्वालिटी सांभाळ. निघाले पनवेलवरून निघाले. 8ला दहा कमी येत. आम्ही आता निघाले. आम्ही सकाळचे 5 वाजे उठलेले. हातात निघाले. बघू आता सोबत थोडी मस्ती करू, गाण्यांच्या भेट्या खेळू. दुसरं काही येणार फिरून फिरून इथेच येणार आहे. आणि कार्ड्स खेळू. अपेक्षाने कार्ड चांगले. गर्दी पण खूपच. सकाळीने कपडा केले म्हणजे अभ्यासिकर मला ढकलता येते वरती पण. पण आय एम लाइकिंग दिस एक्सपिरियन्स. आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू आपण. ते गाडी चालू झाली. गणपती बाप्पा मोरया. ट्रेन डब्यामध्ये पाठ सोडून चेक नाही. 7 वाजताची पावतात. उशिरा 8 झाले. आणि गर्दी पोलीस ते हे बघा कशी कार्ड सांगितले त्यामुळे आता कार्ड गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ऑलरेडी झाली आपली. गुड मॉर्निंग पार्ट 2. कार्ड चालले तर आम्ही आता कार्ड खेळतोय. भूक पडलंय खूप. ब्रेक घेतला मी खाण्यासाठी. हा अरे इसमें तो संतरी का छिलका है. नेहा काय आलंय कविताचं झालं खाऊन. आता तिने भेळ. वा छान. वेन्ने रे ला उतरले. वेन्ने रे स्टेशन खाली होता. आमचा डब्बा. ती आमची सीट इथे. आता आम्ही इथे बसणार आहे. हे स्टेशन आहे. दिस इज द व्ह्यू. आमची चायनीज भेळ बनते. आम्ही सोचले आता जे पण येईल ते ट्राय करायचं. कल हो ना. रेड कलर
रत्नागिरी स्टेशनच्या बाहेर आम्ही निघतोय आता. वेलकम टू रत्नागिरी. हा स्टेशन बाहेरचा एरिया. इकडून ऑटो वगैरे आहेत, टॅक्सी. हाय फ्रेंड्स, आता आम्ही रत्नागिरीच्या स्टेशनला थांबलो नाही, बाहेर उतरलो आणि इथून बस स्टँडकडे बससाठी आम्ही पुढे मेन रोडला चंद पैसे बचाने के लिए अभी हम कार्डियो. चंद पैसे नाही, खूप जास्त फरक आहे. रिक्षाने 500-700 रुपये पडतात, पण बसने 50-60 रुपये पडतात. बरोबर. तर म्हणून आम्ही आता चालत थोडं मेन रोडला जाऊन बस पकडू आणि मग तिथून गणपतीपुळे जाऊ. हा मेन रोड आहे, ह्या बिल्डिंग दिसतं इथे, आणि इथून बस वगैरे जातात. बस स्टँड आहे इथे. आम्ही बिनकामात आम्हाला एक बस भेटले जी आम्हाला डेपोला सोडेल. मग आम्ही डेपोवरून गणपतीपुळेची बस पकडणार आणि ही तीच बस होती जी आम्हाला स्टेशनवर पण भेटली असती, पण आम्ही दुसऱ्या ह्याच्यावरून पकडली. आम्ही मेन रोडच्या इथून पकडतो. मेन रोडवर आणि ते पण पळत आलो आम्ही. काय नाही, ठीक आहे, पकडली पण आम्ही. थ्रिलरमध्ये. आणि आता इथे लास्ट सीटवर बसून असं वाटतं रोलर्स कोस्टरमध्ये इथे बसलो, एवढा उडतोय. मजा येईल. आम्हाला गणपतीपुळेला जायची ट्रेन भेटली आहे इथे, आणि त्यासाठी पळत आलो आम्ही बस पकडायला. ट्रेनच बोलते, पाणी भेटली, पळत आलो आम्ही खूप, आणि जातो आम्ही आता. आता भक्ती निवासला चाललो आम्ही बसमधून उतरून, आणि चालत चाललं आता 10-15 मिनटं वॉकिंग डिस्टन्स असं गुगलला दाखवतो. आम्ही असं सरळ चाललोय. बघू आता. आणि रूम्स पण आम्हाला भेटलं पाहिजे. खाल्लं नाही आम्ही सकाळपासून काही खाल्लं नाही. एक भेळ ट्रेनमध्ये भेळ, एक संत्री, एक कुरकुरा, बस. हे आमचे फ्रेंड चाललेत पुढे, आम्ही त्यांच्या मागे गाईड आहेत ते आमचे. ते आम्हाला भक्तनिवास भेटलाय फायनली आफ्टर 10 to 15 मिनिट्स ऑफ वॉकिंग. बघतो आता रूम्स अवेलेबल आहे का, आतमध्ये जातो. आता आम्ही चाललोय. 100 रुपयामध्ये आम्हाला रूम भेटली. आणि हे आमचे बेड्स आहेत इथून तिथपर्यंत. ते एक कविता, दे नेहा, दे ऋतुजा, मग अपेक्षा. हाय करा सगळ्यांनी. एक त्या कोपऱ्याला, एक ह्या कोपऱ्याला. आता आम्ही आवरून मग आम्ही आता आवरून जाणार गणपतीपुळेला. आम्हाला बाल्कनी पण आहे. दिस इज बाल्कनी. व्ह्यू काय पण असो, पण बाल्कनी आहे. बाल्कनी ब्रो.